नमस्कार. मी श्री प्रमोदजी सस्ते, संपादक प्रगती चळवळ. मित्रांनो, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत जे काही घडलं ते केवळ एका जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही. ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा बदल दर्शवणारी आहे. आज आपण सखोल विश्लेषण करणार आहोत. साताऱ्यात नेमकं काय घडलं? महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष किती तीव्र आहे आणि या सर्वाचा पुढील काळात महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार? सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदी डॉक्टर प्रिया शिंदे यांची निवड झाली. त्या ओबीसी महिला प्रवर्गातून भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आल्या. परंतु या निवडीमागे राजकीय गणित अत्यंत गुंतागुंतीचं आहे. एका बाजूला भाजप तर दुसऱ्या बाजूला शिवसेना, एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट. संख्याबळ राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाकडे जास्त असताना देखील सत्ता भाजपकडे कशी गेली, यावरून अनेक प्रश्न निर्माण होतात. मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप झाला का? पोलीस प्रशासनाचा वापर झाला का? सदस्यांना मतदानापासून रोखण्यात आलं का? जर हे आरोप खरे असतील तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. लोकशाही म्हणजे केवळ निवडणूक नव्हे, तर ती प्रक्रिया आहे स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक. पण जर निवडणूक प्रक्रियेतच दबाव, प्रशासनाचा वापर आणि दडपशाही आली तर लोकशाहीची पायाभरणी ढासळते. किंवा दडपशाही आली तर मग लोकशाहीची पायाभरणीच ढासळते. आज प्रश्न एका पदाचा नाही, प्रश्न आहे व्यवस्थेवरचा विश्वास टिकणार का? आज महाराष्ट्रात भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी, अजित पवार गट सत्तेत एकत्र आहेत. पण साताऱ्यात आपण वेगळंच चित्र पाहिलं. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आणि त्यांच्या विरोधात भाजप. याचा अर्थ काय? याचा अर्थ स्पष्ट आहे. सत्तेत एकत्र असलो तरी राजकारणात स्पर्धा कायम आहे. ही परिस्थिती धोकादायक आहे, कारण ती मित्रांमधील अविश्वास दर्शवते. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला. सुरुवात त्यांनी केली आहे, शेवट आम्ही करणार. ही केवळ प्रतिक्रिया नाही, हा एक राजकीय इशारा आहे. याचा अर्थ पुढील काळात संघर्ष तीव्र होणार. पश्चिम महाराष्ट्र पारंपरिकरित्या सहकार, जातीय समीकरण आणि नेतृत्वावर आधारित आहे. पण आता चित्र बदलतंय. भाजप आक्रमक पद्धतीने विस्तार करत आहे. स्थानिक नेते स्वतंत्र शक्ती म्हणून उभे राहत आहेत. गटबंधनातील समन्वय कमी होत आहे. यामुळे राजकारण अधिक अस्थिर होत आहे. वरती एकता, खाली संघर्ष. दबाव तंत्र म्हणून संघर्ष. भविष्यातील संभाव्य फूट. सध्या पहिली शक्यता सर्वात जास्त दिसते, पण जर संघर्ष वाढला तर तिसरी शक्यता
नाकारता येणार नाही. सर्वात मोठा धोका कोणता? तो म्हणजे लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास कमी होणे. जर लोकांना वाटलं की निकाल आधीच ठरलेला आहे, तर निवडणुकीचं महत्त्वच उरत नाही. साताऱ्यातील घटना ही एक इशारा आहे. महायुती टिकेल का? संघर्ष वाढेल का? कोण वरचढ ठरेल हे येणारा काळ ठरवेल. पण एक गोष्ट निश्चित आहे, महाराष्ट्राचं राजकारण आता अधिक आक्रमक, अधिक स्पर्धात्मक आणि अनिश्चित होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? महायुती टिकेल का? की येणाऱ्या काळात मोठे राजकीय बदल पाहायला मिळतील? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि @प्रगती चळवळ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी श्री प्रमोदजी सस्ते. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद.